Math Bridge Course Standard 8 Day 29 Topic Arc of the Circle. A plastic bangle is shown alongside. Suppose it break at point A and B. What is each of these pieces called as a part of a circle? समजा बाजूला आपल्याला एका प्लास्टिकची वर्तुळाकार बांगडी दाखवली आहे आणि ही बांगडी आपण ए आणि बी बिंदूपाशी जर तुटली तर दाखवलं आहे बघा. ए आणि बी बिंदू जवळ काय झाली ती ब्रेक झालेली आहे. ठीक आहे. तर जो चित्रातील आता आपल्याला तुकडा दिसतोय म्हणजे बघा हा एक तुकडा दिसतोय आणि हा एक दुसरा तुकडा दिसतोय. तर याच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल. जर अशा प्रकारचे तुकडे असेल तर त्याला आपण काय म्हणतो वर्तुळ कंस म्हणजे त्याला आपण आर्क ऑफ अ सर्कल असं म्हटलं जातं. Let's learn the chord AB divide the circle alongside into two parts. आपल्याला इथं बघा ए बी कॉर्ड दाखवलेली आहे. त्याच्यामुळे सर्कल काय होतं दोन भागांमध्ये काय होतंय डिवाइड होत आहेत. त्याचे दोन भाग झाले. ऑफ दिस द आर्क ए एक्स बी इज स्मॉलर अँड इज कॉल्ड ॲज अ मायनर आर्क. याच्यात जर बघितलं तर हा जो आर्क दिलेला आहे आपल्याला ए एक्स बी हा आर्क कसा आहे लहान दिसतोय आपल्याला. दोनच आर्क आहेत तिथं म्हणजे वर्तुळाचे दोन पार्ट्स झालेले आहेत. इथं जर बघितलं आपण हे बघा ह्या ए बी मुळे वर्तुळाचे दोन पार्ट्स झाला आहे. हा एक पार्ट्स आहे आणि हा दुसरा पार्ट्स आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघतोय आर्क ए एक्स बी तर हा जो आर्क ए एक्स बी आहे हा स्मॉलर दिसतोय आणि आर्क ए वाय बी हा जो पार्ट्स दिसतोय आपल्याला हा कसा दिसतोय मोठा दिसतोय. तर आर्क ए एक्स बी स्मॉलर अँड इज कॉल्ड ॲज मायनर आर्क. तर जो स्मॉलर आर्क आहे त्याला आपण मायनर आर्क म्हणतो. म्हणजे ए एक्स याच्यामध्ये ए एक्स बी हा स्मॉलर आर्क आहे. आर्क ए वाय बी हा जो आर्क ए वाय बी आहे इज बिगर अँड इज कॉल्ड ॲज अ मेजर आर्क. बिगर आर्कला मेजर आर्क म्हणतात. मायनर आर्क ए एक्स बी इज ऑल्सो एक्सप्रेस ॲज आर्क ए बी. तर आपण इथे आर्क जे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आर्क ए एक्स बी त्याला आपण असंही लिहू शकतो आर्क ए बी पण लिहू शकतो. ठीक आहे. इफ टू आर्क ऑफ अ सर्कल हॅव कॉमन एंड पॉईंट्स अँड आर्क मेक वन कम्प्लीट सर्कल द आर्क आर सेड टू बी करस्पॉन्डिंग आर्क. जर दोन वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असेल म्हणजे दोन जे आर्क आहेत त्यांचे जे एंड पॉईंट्स आहेत ते जर सामायिक असतील तर त्या दोघं आर्क एकमेकांचे करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे संगत कंस असतात. आता इथे जर बघितलं आपण आकृतीमध्ये दोन आर्क आहेत. पहिला जो आर्क आहे एक आर्क दिलेला आपल्याला बघा आर्क ए वाय बीचे एंड पॉईंट काय ए आणि बीचे. दुसरा जो आर्क आहे तो काय आहे बघा ए एक्स बी त्याचे पण एंड पॉईंट काय आहेत ए आणि बी आहे. म्हणजे आर्क ए वाय बी आणि आर्क ए एक्स बी एकमेकांचे काय आहेत करस्पॉन्डिंग आर्क आहेत. Here arc AYB and arc AXB are mutually corresponding arc. If figure alongside chord RT is a diameter of circle, the diameter give rise to two equal arc. They are called as semicircular arc. समजा सोबतच्या आकृतीत जर बघितलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला डायमीटर दिलेली आहे. RT काय आहे डायमीटर म्हणजे काय जी सेंटरमधनं गेलेली असते जी कॉर्ड सेंटरमधनं गेलेली असते तिला आपण डायमीटर असं म्हणतो. त्याच्यामुळे वर्तुळाचे इथे जर बघितलं आपण सर्कलचे दोन इक्वल पार्ट्स झालेले आहे. एक जो पार्ट्स आहे आर्क ए वाय टी आणि आर्क ए एक्स बी ह्या डायमीटरमुळे दोघं पार्ट्स कसे आहेत इक्वल आहेत. तर डायमीटरमुळे तयार होणारे जे आर्क असेल त्यांना आपण सेमी सर्क्युलर आर्क म्हणतो. म्हणजे इथे जो आर्क आहे आर्क आर वाय टी हा सेमी सर्क्युलर आर्क आहे. त्याचप्रकारे इथे जो दुसरा आर्क आहे आर्क आर एक्स टी हा सुद्धा सेमी सर्क्युलर आर्क आहे. पुढचा टॉपिक पाहूया आपण व कंसाचे माप. इन फिगर ओ इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल ए ओ बी. इथं जर आपण डायग्रॅममध्ये बघितलं तर हा काय अँगल ओ आहे म्हणजे व्हर्टेक्स म्हणजे काय आपण त्याला शिरोबिंदू म्हणतो म्हणजे तो अँगल ए ओ बी आहे. whose vertex is center of the arc is called as a central arc. आता इथं अँगल ए ओ बी मध्ये जो व्हर्टेक्स ओ आहे व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू तो सेंटर ऑफ सर्कल आहे म्हणजे सर्कलचा तो सेंटर आहे म्हणून याला काय म्हणतो आपण सेंट्रल आर्क. इथे जे आपल्याला दिलेलं आहे अँगल ए ओ बी
याला आपण काय म्हणतो, हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल काय आहे, कारण हा जो अँगल ओ आहे तो सेंटर ऑफ सर्कलवर आहे, म्हणून आपण त्याला सेंट्रल अँगल असं म्हणतो. द अँगल AOB इज इन द फिगर इज द सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू आर्क AZB. आता इथे जो अँगल AOB आपल्याला दिलेला आहे आकृतीमध्ये तो सेंट्रल अँगल आहे, आणि त्याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे म्हणजे त्याच्याशी निगडीत जो कोन आहे तो जो सेंट्रल अँगल आहे त्याच्याशी संबंधित जो कंस आहे अँगल AZB. द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय अन आर्क इज टेकन टू बी मेजर ऑफ द आर्क. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे तो जो आर्क आहे आर्क AZB, आर्क AZB हा करस्पॉन्डिंग आर्क आहे अँगल AOBचा. मग अँगल AOBचं जे मेजरमेंट असेल, जो सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल पाहिजे बरं का, तो बघा ओ कुठे आहे, सेंटर ऑफ सर्कलवर आहे. तर अँगल AOBचं मेजरमेंट हे अँगल आर्क AZBच्या मेजरमेंट एवढं असेल. म्हणजे आर्क AZBचं जेवढं मेजरमेंट असेल तेवढं अँगल AOBचं असेल. समजा आपण आर्क AZBचं मेजरमेंट 50 डिग्री घेतलं तर अँगल AOB सुद्धा किती असेल, 50 डिग्री असेल. ठीक आहे, परंतु तो अँगल काय पाहिजे, सेंट्रल अँगल पाहिजे. मायनर आर्क इन फिगर अलॉंग साइड मेजर ऑफ अँगल AOQ इज 70 डिग्री. आपण आकृतीत जर बघितलं तर आपल्याला सेंट्रल अँगल दिला आहे 70 डिग्री. मेजर ऑफ मायनर आर्क AYQ. आता तो जो सेंट्रल अँगल आहे त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क कुठला आहे, AYQ. तर सेंट्रल अँगल 70 डिग्री आहे, तर तो जो मेजर आर्क आहे AYQ तो सुद्धा 70. त्याला लिहिताना मेजर ब्रॅकेटमध्ये आर्क AYQ ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 70 डिग्री. द मेजर ऑफ मायनर आर्क. आता मायनर आर्कचं मेजरमेंट कसं काढायचं, मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे एखादा बिगर आर्क असेल त्याचं मेजरमेंट कसं काढायचं, मेजर ऑफ मेजर आर्क इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. म्हणजे 360 मधनं जो आपल्याला मायनर आर्क माहिती आहे त्याचं मेजरमेंट्स आपण कमी करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं 360 मधून आपल्याला मेजर आर्क मिळेल. आता इथे बघा हा 70 डिग्री असल्यामुळे अँगल हा आर्क किती आहे, 70 डिग्री आहे. आपल्याला मायनर आर्क माहिती आहे त्याच्यावरून आपण मेजर आर्क काढू शकतो. मेजर आर्क कुठला आला, AXQ. मेजर ऑफ मेजर आर्क AXQ इज इक्वल टू 360 मायनस 70 इज इक्वल टू 290. म्हणजे बघा मायनर आर्कचं मेजरमेंट 70 आहे, मेजर आर्कचं मेजरमेंट 290 आहे. 360 मधनं आपण तो मायनर आर्क सबस्ट्रॅक्ट केला आहे. When the radius OA of circle turns anti-clockwise as shown in figure alongside through a complete angle, it turns through an angle that measure 360. आपण जर आकृतीत बघितलं सोबतच्या आकृतीमध्ये तर OA ही रेडियस आहे त्याची, आणि आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर पूर्ण कोनातून आपण फिरलो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर तो जो होणारा कोन असतो तो किती असतो, 360. म्हणजे इथून कंप्लीट इथपर्यंत किती असेल, 360 असेल. द अँगल सबटेंडेड बाय सेंटर ॲट द सेंटर बाय सर्कल इज 360. तर तिचं A हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते. वर्तुळाने केलेला जो इथं अँगल आहे सेंट्रल अँगल तो किती, 360. म्हणून मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल इज 360. तर पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 डिग्री असतं. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. नाव लुक ॲट द फिगर अँड डिटरमाइन द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क AXB अँड AYB. आता याच्यात जर बघितलं आपण आकृती बघायची आपल्याला, आणि याच्यात आपल्याला सेमी सर्क्युलर आर्क AXB आणि AYBचं मेजरमेंट. ज्यावेळेस सेमी सर्क्युलर वर्ड आला तर तो सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट नेहमी किती असतं, 180 डिग्री असतं. ठीक आहे, नाऊ आय नो, हे मला समजले. द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू करस्पॉन्डिंग सेंट्रल आर्क. म्हणजे लघु कंसाचं माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. द मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप.
द मेजर ऑफ सेमीसर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 डिग्री असते.